नमस्कार, मी परमदास जाधव. आज पेट्रोल पंपावर E20 पेट्रोल दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक जण म्हणतात की इथेनॉलमुळे इंजिन खराब होते, मायलेज कमी होते, तर काही म्हणतात हे भारतासाठी मोठे पाऊल आहे. मग खरं काय? तर इथेनॉल नेमकं काय आहे? ते पेट्रोलमध्ये का मिसळतात? वाहनांना खरंच धोका आहे का? या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. तर इथेनॉल म्हणजे काय? पहिले ते आपण समजून घेऊ. इथेनॉल हा एक प्रकारचा अल्कोहोल आहे, पण हा दारूमध्ये वापरला जाणारा इथेनॉल नाही. इथेनॉलसाठी वापरला जाणारा हा इथेनॉल हा इंधन आहे. हा ऊस, मका, धान्य आणि इतर जैविक पिकांपासून तयार केला जातोय. भारतात प्रामुख्याने ऊसापासून इथेनॉल तयार केला जातो. म्हणजेच हा रिन्युएबल फ्यूल आहे. तर पेट्रोलमध्ये इथेनॉल का मिसळतात? तर भारत दरवर्षी लाखो कोटी रुपयाचे जे कच्चे तेल आहे, ते कच्चे तेल भारत आयात करत असतोय. जर पेट्रोलमध्ये काही प्रमाणात इथेनॉल मिसळला किंवा मिसळले तर परदेशातून तेल कमी आयात करावे लागते आणि शेतकऱ्यांना ऊस आणि इतर पिकांना बाजार मिळतो आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होते. देशाचे परकीय जे चलन आहे ते वाढते. त्याच कारणामुळे सरकारने E20 पेट्रोलचा वापर हा वाढवला आहे. तर सध्या E10, E20 आणि E85 म्हणजे काय? जे आपण ऐकत असतोय त्याच्यामध्ये E10 म्हणजे काय? तर याच्यामध्ये 90% पेट्रोल असतं आणि 10% इथेनॉल मिक्स केलेलं असतं. E20 म्हणजे काय? तर त्याच्यात 80% पेट्रोल आणि 20% हे इथेनॉल मिसळलेलं असतं. आणि आपण ऐकत होतो की E85 म्हणजे E85 तर हे 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल. हे फक्त फिक्स फ्यूल वाहनांसाठी असते. सामान्य वाहनांना E85 वापरता येत नाही. वाहनांना धोका आहे का? तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. उत्तर आहे सर्व वाहनांना नाही. जर तुमचे वाहन E20 कॉम्पॅटेबल असेल तर विशेषतः समस्या येत नाही. पण जुनी वाहने असतील तर रबर पाईप खराब होऊ शकतात. फ्यूल लाईनवर परिणाम होऊ शकतो आणि काही धातूंवर गंज येऊ शकतो. त्याचा मायलेज 2 ते 5% हा कमी होऊ शकतो. कारण इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा कमी ऊर्जा असते आणि म्हणून वाहन निमती आता हे E20 कम्पॅटेबल इंजिन तयार करत आहेत. तर इथेनॉलचे फायदे सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये इथेनॉलमुळे प्रदूषण कमी होते आणि म्हणून इथेनॉलने शेतकऱ्यांचा फायदा होतोय आणि म्हणून देशाचे जे परकीय चलन आहे ते सुद्धा इथेनॉलमुळे वाचतंय. पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होते आणि स्वदेशी इंधनाला प्रोत्साहन मिळते. तर मित्रांनो, इथेनॉल हे वाईट इंधन नाही, पण योग्य प्रमाणात आणि योग्य वाहनाचा वापर करणे आवश्यक आहे. जर तुमची वाहने ही E20 कम्फर्टेबल असेल तर
चिंता करण्याचे कारण नाही. आणि जर जुनी वाहने असतील तर वाहन कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इंधन वापरा. जर हा व्हिडिओ आवडला असेल, कारण इथेनॉल मिक्स पेट्रोल हे सध्या आपण वापरत आहोत. सध्या पेट्रोल पंपवर आपल्याला तेच मिळत आहे. त्याच्यामध्ये पेट्रोल हे 80% आहे आणि इथेनॉल जे उसाच्या मळीपासून किंवा उसापासून तयार झालेलं ते इथेनॉल त्याच्यामध्ये 20% हे वापरलेलं आहे. आणि म्हणून ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.